मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीमध्ये काल मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। अनगर नगरपंचायत बिनविरोध होईल असं चित्र असताना अखेर नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लागली। अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अजितदादा गट आमने सामने आलाय। दरम्यान अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी पोलीस बंदोबस्तात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर बाहेरचे पार्सल आणून ही निवडणूक लादली जात असल्याची टीका भाजप नेते राजन पाटील यांनी केली आहे। त्याला प्रत्युत्तर देताना उज्ज्वला थिटे या वाघिणीचं दूध पिलेल्या महिलेनं अनगरची हुकुमशाही मोडीत काढल्याची टीका राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी राजन पाटलांवर टीका केली आहे। पाहुयात हॅलो सोलापूरचा स्पेशल रिपोर्ट। कसं म्हणणार वैद्य ठरेल का? हा आरोप आमच्या अनगरकरांवर गेली 40 वर्ष होतोय। कारण दुसरा कुठलाही विषय या मंडळीकडे आमच्या गावासाठी आणि आमच्या परिसरासाठी नाही आहे, म्हणून करता असे बिनबुडाचे आरोप करतात। आता मात्र काही लोकांना ज्या पक्षामध्ये मी होतो त्या पक्षामध्ये आज अशा अवस्था झाली जिल्ह्यात, मी बबनदादांनी पक्ष सोडल्यानंतर आज माझ्या तालुक्यापुरतं मी मोहोळला एकही उमेदवार त्यांना उभा करता आला नाही सिम्बॉलवर। आणि मला वाटतं की जिल्ह्यातच कुठं आज तरी माझ्या डोळ्यासमोर नाही की एखादा उमेदवार मिळणार म्हणून करता, आणि म्हणून करता असे वैफल्यग्रस्त झालेले पक्षाचे नेते या मंडळींनी इथं बाहेरचं पार्सल आणून की ज्यांच्या गावाशी काही संबंध नाही, ज्यांच्या गावामध्ये कधी संबंध नाही, असे बाहेरची माणसं आणून इथं उमेदवारी देऊन ही निवडणूक लादण्याचा प्रयत्न केला। याचं एक कारण की एक वैफल्यग्रस्त होऊन, आणि दुसरं कारण की भारतीय जनता पक्षाची देशात बिनविरोध निवडणूक नगरपंचायत होती, त्यामुळं मग आपलं राहिलं सोलं सगळंच जाईल म्हणून करता त्या मंडळींनी इथं ही निवडणूक लावलेली आहे। पब्लिसिटी स्टंटचं काय, तसं त्या मानानं जर पाहिलं तर माझा प्रभाग 4 नंबर जरी म्हणलं तर तो अनुसूचित जातीसाठी पडलेला होता। मग मी तिथून नगरसेवक कसे होणार होते? आणि दुसऱ्या त्या वॉर्डमधून जर मी भरायचं म्हटलं माझ्या वॉर्डमधून, तर मला सूचक आणि अनुमोदक कुणीही नव्हते। नगरसेवकासाठी 2ची गरज असते। माझा मुलगा एकटाच सूचक आहे। नगराध्यक्षपदासाठीच्याच इच्छुक मी होते, नगरसेवकासाठी नव्हतेच। त्यांचं असं म्हणणं आहे तुमची जर इच्छा असती तर गावातलं कोणीही माघार घेतली असते आणि आम्ही त्यांना पाठिंबा देऊन त्यांना मग त्यांनाच म्हणणं तसं आहे, तर त्यांनी प्रत्येकाला मुलगी सून वगैरे म्हणतात ना, तर मलाही मुलगी मानून स्वतःच्या सुनेचा घेतला असता त्याने अर्ज माघार, आणि मला द्यायचं होतं नगराध्यक्षपद। नगरसेवक का, मी पण पाटलाचे होते ना, मला नगराध्यक्षपद द्यायचं होतं त्यांनी मुलगी समजून। त्यांचं असं म्हणणं की गावात कुठलीही दहशत नाही आहे, लोकशाही पद्धतीनं सगळा गावचा कारभार चालतो। त्यांचं तसं म्हणणं आहे, तर आता ते गेली 2 वर्ष झालं ते काय काय ते तुम्हाला माहिती आहे, ते सांगणं काय उचितच नाही। माझ्या पोरांनी 17 वर्षी 302ची कलम भोगलेली आहेत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे असं म्हणणारा हा घाणेरडा प्रवृत्तीचा विकृत मनोवृत्तीचा नेता आहे। आणि काय गुंडशाही असती झुंडशाही असती, सगळा मोहोळ तालुका आहे हा सगळा, तुझा अनगर एवढूसा आहे, आणि त्या लोकांना बिचारांना कशाला ह्याच्यामध्ये गुंतवतो? ह्या सगळ्यामध्ये लोकशाही मार्गाने लढायची मत दाखवा, झुंडशाहीने काय बोलता त्या ठिकाणी? आणि माझ्या गावावर, माझ्या आधी म्हणत होता माझ्या कुटुंबावरच बोलतात। तुमच्या वृत्ती जे आहेत आज सगळ्या भारत देशाने बघितल्या। टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, आज सगळ्या नॅशनल चॅनलवर सगळीकडे उज्ज्वला थिटे हे विषय चाललेला आहे। आणि हे आपल्या महाराष्ट्रात हे घडतंय हे, आणि अनगरकर पाटील हे किती मोठे गुंड आहेत, नुसते आडनावाचे गुंड नाही, ते करेकुरेच गुंड आहेत, आणि ते आज सगळ्या महाराष्ट्राने देशाने बघितलेलं आहे। त्यामुळं तुमच्यामुळं अनगर बदनाम होतंय। अनगरची लोक वाईट नाही आहेत, अनगरची माणसं वाईट नाही आहेत, अनगरची जनता वाईट नाही आहे। तुमच्या या घाणेरड्या वृत्तीमुळं, तुमच्या झुंडशाहीमुळं, तुमच्या जंगल राज आणि गुंडा राजमुळं अनगर बदनाम होतं, एवढं लक्षात ठेवा। पाहिजे गाव पेटू नये असं सांगणारे आर पाटील सारखे नेते ज्या पक्षात होते त्या पक्षातले नेते आता गाव पेटवण्यासाठी निघाले ना, राज्यभरात केस सुरू आहे अशा पद्धतीची टीका एक प्रकारे अजित पवारांचं नाव न घेता त्यांनी केली। अहो, ज्या आर पाटलांचं तुम्ही नाव घेता त्या आर पाटील हे तासगाव मधले अंजनी गावचे आहेत, आणि त्यांच्या त्या गावामध्ये सुद्धा दर 5 वर्षांना निवडणूक होते। राज्याचे गृहमंत्री राहिले, जिल्हा परिषद सदस्यापासून राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेले, तरी सुद्धा त्यांच्या गावामध्ये 2-3 पार्ट्या लागतात आणि तिथं निवडणूक होते। तिथं लोकशाही आहे। तुमच्या गावात लोकशाही आहे का, ठोकशाही आहे का, हुकुमशाही आहे का, झुंडशाही आहे का, त्या ठिकाणी आणखी काय आहे?
गावातला एकोपा असा असतो का कानपटीला बंदूक लावून? गावातला एकोपा कानपटीला तलवार लावून असतो? लोकांना त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरायला जाताना त्या ठिकाणी मारहाण करणं हा गावातला तुमचा एकोपा?